महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आज शासकीय विश्रामगृहावर जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला। त्यामध्ये अतिक्रमण, वन्य प्राण्यांचा त्रास, दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थी फी माफी, कोल्हापूर खंडपीठ, कोल्हापूर शहर हद्दवाढ, पाणी प्रश्न अशा विविध समस्यांचा समावेश होता। नामदार दानवे यांनी हणबरवाडीच्या अंध युवक मंच संचालित अंध मुलामुलींच्या वसतिगृहाच्या जागेसंदर्भात गाऱ्हाण मांडण्यासाठी आलेले संजय ढेंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी व्यासपीठावरून खाली येत चर्चा केली। त्यांनी ढेंगे यांच्याकडे वसतिगृहासाठी तयार इमारत उपलब्ध करून देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला शिफारस पत्र दिलं। बाबा इंदुलकर, बाबा पार्टे यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढ आणि कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मांडला। यावर हद्दवाढीसाठी स्थानिक नेते आणि जनता यांना एकत्रित घेऊन हा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं। दिलीप देसाई यांनी रंकाळ्यासाठी किती निधी आला, किती खर्च झाला याबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली। यासह पंचगंगा नदीमध्ये थेट मिसळणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था करण्यात यावी असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। एकंदरीतच आज सकाळी 11 ते 2:30 या दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी आपले विविध प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या समोर मांडले। यावर राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय प्रश्नांची वर्गवारी करून काही प्रश्नांचा दानवे यांनी तातडीनं पाठपुरावा केला, तर उर्वरित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, शुभांगी पोवार, प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, स्मिता सावंत, विशाल देवकुळे, बाजीराव पाटील, हाजी असलम सय्यद, भरत आमटे, राजू यादव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते।